नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा 2023 मध्ये तुम्ही भरलाय, परंतु भरलेल्या पीक विमाला अप्रूव्हल मिळाले का हे पाहणं फार गरजेचं आहे। त्यासाठी ॲप्लिकेशन सबमिट होणं गरजेचं आहे, पेमेंट स्टेटस मध्ये सक्सेसफुल होणं गरजेचं आहे आणि ॲप्लिकेशन स्टेटस मध्ये अप्रूव्हल होणं गरजेचं आहे। अनेक लाभार्थी पीक विमा भरलेत परंतु त्यांचं ॲप्लिकेशन सबमिट झाले नाही, पेमेंट स्टेटस मध्ये सक्सेसफुल झालेलं नाही आहे, मग ॲप्लिकेशन स्टेटस मध्ये अप्रूव्हल सुद्धा मिळालेलं नाही। मग अशा लाभार्थ्यांनी कोणत्या ठिकाणी आपण भरलेल्या पीक विमाचा डिटेल्स पाहायचा, त्यासाठी सर्वप्रथम गुगल मध्ये PMFBY या नावाने सर्च करा। सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट दिसेल, या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, कुठेही क्लिक करू नका, साध्या आणि सोप्या भाषेमध्ये अवघ्या 2 मिनिटाच्या आत घरी बसल्या आपण आपल्या पीक विमाचा डिटेल्स पाहू शकता। थोडासा वेळ लागेल। तत्पूर्वी चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल, चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, आता ही वेबसाईट प्रधानमंत्री फसल बीमा योजनेची अधिकृत वेबसाईट आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ही वेबसाईट ओपन झालेली आहे। आता यावरून तुम्हाला पूर्ण डिटेल्स समजणार आहे। सर्वात शेवटी एक या ठिकाणी ऑप्शन दाखवला जाते, ॲप्लिकेशन स्टेटस, यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर परत तुमच्या समोर एक दुसरा पेज ओपन झालेला दिसेल। दुसऱ्या पेजमध्ये रिसिप्ट नंबर तुम्हाला टाकायचा आहे। पीक विमा भरल्यानंतर जी पावती तुम्हाला कम्प्युटर, CSC सेंटर किंवा आपली सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळालेली असेल, त्यावरती पहिल्याच ठिकाणी रिसिप्ट नंबर वरती दिलेला आहे, तो नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। मोठा नंबर आहे 04 पासून सुरू होणारा, तो नंबर इथं सविस्तर टाका आणि खाली जो कॅप्चा दिलेला आहे जशास तसे इंटर कॅप्चा कोड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि चेक स्टेटस वरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, आता सर्व माहिती मी या ठिकाणी भरून घेतोय, पूर्ण लाईव्ह मी या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे। तुम्हाला सुद्धा सेम प्रोसेस आहे। आता वरती रिसिप्ट नंबर टाकलेला आहे, सिक्युरिटीसाठी मी ब्लर केलेलं आहे। आता त्यानंतर खाली जो कॅप्चा आहे वरती जसा आहे त्याच पद्धतीने खालती मी टाकलेला आहे। आता चेक स्टेटस वरती क्लिक करणार आहे। क्लिक केल्यानंतर 1 सेकंदाच्या आत तुमच्या समोर आता फाईल ओपन झालेली दिसेल। आता चेक स्टेटस डन। आता बघा, ॲप्लिकेशन स्टेटस मध्ये सर्वप्रथम शेतकऱ्याचं नाव, स्कीम दाखवली जाईल, सीजन कोणता आहे, खरीप आहे का रब्बी आहे, वर्ष दाखवला जाईल आणि कुठून तुम्ही भरलाय, CSC सेंटरवरून भरलाय की कशावरून भरलाय त्याचं त्या ठिकाणी सोर्स सुद्धा दाखवत आहे। आता जेव्हा तुम्ही ही सर्व डिटेल्स माहिती तुमची पाहिली तर आता तुम्हाला स्क्रोल करायचं म्हणजे वरी घ्यायचं आहे। आता वरी घेत असताना या ठिकाणी ज्या पद्धतीने तुम्ही पिके भरलेले आहेत, सर्व पिकांना जे ॲप्लिकेशन सबमिट झाले का, जेवढे तुम्ही पिके भरलेले आहेत सर्व झालेत का बघा, पेमेंट स्टेटस मध्ये सक्सेसफुल झालेले आहेत का बघा, त्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटस मध्ये अप्रूव्हल मिळाले का, जसे जसे तुम्ही तुम्ही त्या पीक विमा काढत असताना पीक विमा भरलाय, ज्या ज्या पिकांचा तुम्ही भरलाय, जेवढे पिकं त्या पावतीवरती आलेली आहेत, सर्व पिकांची यादी या ठिकाणी दाखवली जाते। कोणत्या पिकांचा तुम्हाला पीक विमा मिळणार नाही हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी समजून येणार आहे। जेवढे तुम्ही पिकं भरलेले आहेत त्या सर्व पिकांचे जर इथं 3 ग्रीन टिक जर मिळालेले असतील तर तुम्हाला पीक विमा 100% मिळू शकतो। मित्रांनो, अशा पद्धतीने घरी बसल्या अवघ्या 2 मिनिटाच्या आत तुमच्या पीक विमाचा डिटेल्स तुम्ही पाहू शकता। पेमेंट स्टेटस मध्ये सक्सेसफुल आहे का हे पाहणं फार गरजेचं आहे आणि त्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटस मध्ये अप्रूव्हल होणं गरजेचं आहे। अप्रूव्हल अनेक लाभार्थ्यांना आतापर्यंत मिळालेलं नाही आहे। अप्रूव्हल मिळालेलं असेल तर तुमचा पीक विमा कन्फर्म झाला असं समजून घ्या। पीक विमा कधी येईल या संदर्भात जेव्हा अपडेट राज्य सरकारच्या माध्यमातून येईल किंवा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती सध्या पीक विमा जमा होणे चालू आहेत, तुमच्या सुद्धा खात्यावरती लवकरच येतील। अशा पद्धतीने नक्कीच चेक करून घ्या। पूर्ण लाईव्ह प्रोसेस या ठिकाणी मी दाखवलेला आहे। तुम्हाला जर समजत नसेल तर परत एकदा हा व्हिडिओ समजून घ्या। धन्यवाद, पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।